आणखी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। धुळ्यामधील शिरपूरमध्ये दगडफेकीची घटना घडलेली आहे। धुळ्यातल्या शिरपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे। शिरपूर शहरामधील वाल्मिक नगर भागामध्ये दगडफेक झाली। धुळ्यातील शिरपूर या ठिकाणी दगडफेकीची घटना घडल्याचे या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। शिरपूर शहरातील वाल्मिक नगर या भागामध्ये ही दगडफेक झाल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांनी काही महिलांना देखील या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। नेमका काय गोंधळ झाला ते देखील आपण समजून घेणार आहोत। मात्र मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। आज मतमोजणी सुरू आहे, अशा वेळेला मोठा बंदोबस्त संपूर्ण परिसरात आहे। मात्र या परिसरात दगडफेक झालेली होती। एका महिलेला देखील पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। शिरपूर शहरामधील वाल्मिक नगर भागामध्ये ही दगडफेक झाली आहे। दगडफेकीचं कारण आपण या ठिकाणी समजून घेतोय। निमित्ताने चित्र स्पष्ट झाले। विशेष करून कोकणामध्ये कधी काळी उभाटा गटाचा दावा होता की तो आमचा बालेकिल्ला आहे। कोकणामध्ये उभाटा गटाचा सुपडा साफ झालाय। उभाटा गटाला कोकण रिजन मध्ये फक्त एका जागेवर यश मिळालंय, बाकी सर्व ठिकाणी महायुती विजयी झाली आहे। हे आमचं सर्वात मोठं यश आहे। नगरपालिका तो झाकी है, महापालिका अभी बाकी है, अशा पद्धतीचा नारा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता दिलाय। आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, त्यांनी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना साथ दिली। विरोधक घरामध्ये बसले, आमचे नेते रस्त्यावर होते, कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देत होते। त्याचं हे यश आहे। संजय राऊतांनी आरोप केलाय की भाजपने ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीमध्ये मशीन फिट केल्या होत्या तशाच मशीन आता ह्या निवडणुकीत सुद्धा फिट केली असा आरोप केला। संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय, मशीन फिट नाहीये, तुमच्या डोक्याला फिट आलेली आहे। ज्या पद्धतीने हे आकडे लोकांनी दिलेले आहेत, जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि जनतेच्या आशीर्वादावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडून आली आहे। मशीन कुठेही फिट नाहीये, तर तुमच्या डोक्याला चक्कर आली आहे, फिट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय। तुम्ही ग्राउंडवर गेला नाही। निमित्ताने चित्र स्पष्ट झाले। विशेष करून कोकणामध्ये कधी काळी उभाटा गटाचा दावा होता की तो आमचा बालेकिल्ला आहे। कोकणामध्ये उभाटा गटाचा सुपडा साफ झालाय। उभाटा गटाला कोकण रिजन मध्ये फक्त एका जागेवर यश मिळालंय, बाकी सर्व ठिकाणी महायुती विजयी झाली आहे। हे आमचं सर्वात मोठं यश आहे। नगरपालिका तो झाकी है, महापालिका अभी बाकी है, अशा पद्धतीचा नारा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता दिलाय। आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, त्यांनी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना साथ दिली। विरोधक घरामध्ये बसले, आमचे नेते रस्त्यावर होते, कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देत होते। त्याचं हे यश आहे। संजय राऊतांनी आरोप केलाय की भाजपने ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीमध्ये मशीन फिट केल्या होत्या तशाच मशीन आता ह्या निवडणुकीत सुद्धा फिट केली असा आरोप केला। संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय, मशीन फिट नाहीये, तुमच्या डोक्याला फिट आलेली आहे। ज्या पद्धतीने हे आकडे लोकांनी दिलेले आहेत, जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि जनतेच्या आशीर्वादावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडून आली आहे। मशीन कुठेही फिट नाहीये, तर तुमच्या डोक्याला चक्कर आली आहे, फिट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय। तुम्ही ग्राउंडवर गेला नाही। निमित्ताने चित्र स्पष्ट झाले। विशेष करून कोकणामध्ये कधी काळी उभाटा गटाचा दावा होता की तो आमचा बालेकिल्ला आहे। कोकणामध्ये उभाटा गटाचा सुपडा साफ झालाय। उभाटा गटाला कोकण रिजन मध्ये फक्त एका जागेवर यश मिळालंय, बाकी सर्व ठिकाणी महायुती विजयी झाली आहे। हे आमचं सर्वात मोठं यश आहे। नगरपालिका तो झाकी है, महापालिका अभी बाकी है, अशा पद्धतीचा नारा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता दिलाय। आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, त्यांनी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना साथ दिली। विरोधक घरामध्ये बसले, आमचे नेते रस्त्यावर होते, कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देत होते। त्याचं हे यश आहे।
संजय राऊतांनी आरोप केलाय की भाजपने ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीमध्ये मशीन फिट केलेल्या होत्या तशाच मशीन आता ह्या निवडणुकीत सुद्धा फिट केलेला असा आरोप केला। संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय, मशीन फिट नाहीये, तुमच्या डोक्याला फिट आलेली आहे। ज्या पद्धतीनं हे आकडे लोकांनी दिलेले आहेत, जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि जनतेच्या आशीर्वादावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडून आली आहे। मशीन कुठेही फिट नाहीये, तर तुमच्या डोक्याला चक्कर आली आहे, फिट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय। तुम्ही ग्राउंडवर गेला नाहीत। संजय राऊत, तुम्ही एक सभा घेतली होती का? ठीक आहे, तुमची तब्येत ठीक नव्हती, प्रकृती ठीक नव्हती। उद्धवजी ठाकरे यांनी एक सभा घेतली का? आधी तर तिकडे उरणमध्ये महाविकास आघाडीनं जल्लोषाच्या वेळेस भाजप आमदार महेश बालदी यांना डिवचल्याचं कळते। नगराध्यक्ष जिंकल्यानंतर बादल्या फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। महाविकास आघाडीच्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर उरणमध्ये विजयी झालेले आहेत। तर या निवडणुकीच्या निकालाच्या सगळ्याच बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तसंच काही प्रतिक्रिया देखील पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया।